2 वर्षांपूर्वी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून इन्शुरन्स घेतला, पण जेव्हा क्लेम घेण्याची वेळ आली तेव्हा क्लेम मिळालाच नाही. वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. 2 वर्षांपूर्वी एका क्लायंटनी ऑनलाईन पॉलिसी घेतली. पॉलिसी घेताना त्यांनी त्याच्यामध्ये फीचर्स पाहिले नाहीत, काय काय आहेत. काही रायडर्स त्यांना ऍड करण्याची गरज होती, तेही त्यांनी ऍड केले नव्हते. आणि जेव्हा क्लेम करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना काहीच सपोर्ट मिळाला नाही. याचं कारण असं की कंपनीचं म्हणणं होतं की आता तुम्ही ज्या गोष्टींसाठी क्लेम करत आहात तर ती गोष्ट पॉलिसीमध्ये इन्क्लूडच नाहीये. हाच प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण ऑनलाईन पॉलिसीज घेतो. बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन कंपॅरिझन करतो, गुगलवर सर्च करतो, कमी प्रीमियम कुठल्या पॉलिसीमध्ये आहे त्याच्यासोबत आपण जातो आणि ती पॉलिसी आपण विकत घेतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आता मला काही होणार नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा बघूयात. पण जेव्हा पॉलिसी घेऊन पैसे भरून सुद्धा वेळ आल्यावर आपल्याला काहीच मदत मिळत नाही, तेव्हा ऍक्च्युअली लक्षात येतं आपण पॉलिसी ऍडवायझर थ्रू घेणं का आवश्यक आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ऍडवायझरकडे इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला जाता तेव्हा ऍडवायझर पहिले तुम्हाला विचारतो की काय प्रॉब्लेम्स आहेत, काय नाही आहेत, फॅमिली मेंबर्स किती आहेत, तुम्हाला एक्झिस्टिंग काही प्रॉब्लेम आहे का, पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतंय का की याची मला गरज पडेल. या सगळ्या गोष्टींची तो शहानिशा करतो. त्यानंतर तुमच्यासाठी एक्झॅक्टली पॉलिसी प्लॅन करतो, ज्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटेल की प्रीमियम खूप जास्त आहे, पण बरेचसे रायडर्स त्याच्यामध्ये ऍड ऑन केलेले असतात. का? कारण पुढे जाऊन भविष्यामध्ये आपण पॉलिसी घेऊन सुद्धा आपल्याला त्याचं काही नुकसान होऊ नये म्हणून. आता मार्केटमध्ये अशा काही पॉलिसीज आल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा डेंटलचे जे इश्यूज आहेत ते सुद्धा कव्हर केले जातात. तुमचं रूट कॅनल पण त्यामध्ये कव्हर होतं. बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर होते, जी आधी कुठल्याही पॉलिसीमध्ये कव्हर होत नव्हती. डेंटल बॅरिएट्रिक सर्जरीज अशा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली काही प्रॉब्लेम नसतो, पण तुम्हाला तुमच्या ब्युटीसाठी सोल्युशन हवं असतं. सो अशा सुद्धा काही गोष्टी पॉलिसीमध्ये ऍड ऑन आपण करू शकतो. यासाठी रायडर्स घ्यावे लागतात. काही पॉलिसीमध्ये हे कव्हर असतं, काही पॉलिसीमध्ये नसतं. पण हे तुम्हाला एक्झॅक्टली कोण सांगू शकेल, तर तुमचा ऍडवायझर. सो तुम्हाला ही पॉलिसी घ्यायची आहे, भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचेही असेच इन्शुरन्स बद्दल काही प्रश्न असतील, फायनान्स बद्दल असतील, म्युच्युअल फंड बद्दल असतील तर नक्की या रीलला कमेंट करून सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.